नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेची कबाड विक्रीसाठी गेली असताना आरोपीशी ओळख झाली होती। या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेम संबंधांमध्ये झाले। या दरम्यान आरोपीने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले। मात्र काही दिवसांनी पीडित महिलेने लग्नाबाबत विचारपूस केली असता आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला। स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली असून पीडितेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। हा गुन्हा दाखल आहे। फिर्यादी जे आहे ते पाचपावली हद्दीत राहणारे आहेत आणि जे कबाड विक्री करता त्या गेल्या होत्या त्या दरम्यान त्यांची आरोपीशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर आता फिर्यादीने विचारणा केली असता त्यांनी लग्नास नकार दिला। तर फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे।